उमेद अभियान हे माझ्यासाठी एक परीस आहे. आणखी भर पडली माझ्या प्रगतीमध्ये. या अगोदरही मी केक करतच होते, पण या उमेद अभियान जेव्हा प्लॅटफॉर्म मला मिळाला, माझ्या प्रगतीत खूप भर झाली. माझं मार्केटिंग चांगलं झालं. इतका चांगला प्रोडक्ट लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं उमेद अभियान एक चांगलं मोठं माध्यम आहे असं मला वाटतं. उमेद अभियानानं आम्हाला तर एक खरी नवीन ओळख बनवून दिलेली आहे. स्वतःची म्हणजे एक नवीन ओळख. आम्ही ह्याच्या आधी म्हणजे घरीच होतो. आता मी स्वतःचा म्हणजे बिझनेस उभा केला आहे आणि आता माझ्याकडे सध्या 12-13 बायका कामाला आहेत माझ्या एकटीकडे. हे उमेद अभियानामुळेच झालंय मला. उमेद ग्रुप आम्हाला आर्थिक सहाय्य न करता त्या म्हणजे प्लॅटफॉर्म जो दिलाय, जे आम्हाला समोरासमोर त्यांची जी प्रतिक्रिया कळते ती खरंच खूप छान वाटते. ताराराणी महोत्सव मिनी सरस 2025-26 या प्रदर्शनामध्ये आपण आता आलेलो आहोत आणि इथं आपण पाहायला गेलं तर अनेक स्टॉल इथं बचत गटांकडून लावण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या वस्तू इथं विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत आणि आज आपण बघणार आहोत की तिथं कोणकोणत्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत आणि तिथल्या बचत गटातल्या महिलांना, नागरिकांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय. किती दिवस झाला आता हे स्टॉल लावलेत? आता 3 दिवस झाले. 14 तारखेपासून हे चालू आहे प्रदर्शन. कसा प्रतिसाद मिळतोय नागरिकांचा? छान छान प्रतिसाद आहे. कुठून आलेला आहात आपण? आम्ही आजऱ्यावरून आलेलो आहोत. बचत गटातर्फे हे स्टॉल लावलेले आहेत आम्ही. ह्यातून महिलांना एक उद्योग करण्याची संधी मिळत आहे आणि इथे आमची सोयही चांगली केलेली आहे आणि नागरिकांनी प्रतिसादही चांगला दिलेला आहे. तर असे उपक्रम नेहमी राबवत राहावेत, तर छान महिला पुढे जातील. बचत गटांना हे चांगलं प्रोत्साहन देण्याचं काम चालू आहे. आणखी काही महिलांना आपण विचारूया की त्यांचं याबद्दलचं म्हणजे नागरिकांचा एकूणच प्रतिसाद कसा मिळतोय. कुठून आलेला आहे तुम्ही? मी बुदरगडवरून आलोय. आता हे माझे मसाले मिरे आहेत, तर हे माझ्या शेतातले. त्याच्यासाठी मी हे दाखवायला, लोकांना कसं वाटतं मार्केटमधून आणून विकतायत काय, तर हे मी ओले मिरे आणले दाखवण्यासाठी. हळद सुद्धा मी एका इंजिनियरची, शाखा अभियंत्याची पत्नी आहे, पण शेतात पिकवण्यापासून मार्केटिंग पर्यंत मी हे स्वतः करते. हळद पावडर बनवण्यापर्यंत बाहेर दळायला सुद्धा देत नाही. त्याच्यासाठी आटा चक्की वेगळी घेतलेली आहे. ते लोणचं सुद्धा मॅडम मी स्वतः घरी बनवले. मी जे माझ्या नातवंडांना खाऊ घालू शकते तेच मी विक्री करते. ह्याच्यामध्ये तुम्हाला मिठाचं प्रमाण अजिबात नाही. सैंधव मीठ वापरलं, रेग्युलरचं नाही. मार्केटमध्ये कसं असतं, तुम्ही जेव्हा लोणचं घेताय, वजन वाढण्यासाठी त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण अतिशय असतं. हे योग्य प्रमाणात मीठ वापरून 18 प्रकारचे मसाले वापरून वेगळं पद्धतीने मी बनवलेलं. हे मला काय म्हणायचंय, तुम्ही फक्त टेस्ट घ्या किंवा वास घ्या आणि मग पुढे जा. आता मिनी सरसने हे प्रदर्शन भरवलंय, कसं म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडून कसं साथ खूप सहकार्य. आम्हाला दोन्ही वेळा जेवणाचे पास असतात. राहण्याचे आम्हाला अयोध्या हॉटेलमध्ये, कोहिनूर हॉटेलमध्ये चांगली उत्तम प्रकारे सोय केलेली आहे त्यांनी. आम्हाला इथून स्टॉल पासून हॉटेलपर्यंत नेण्यासाठी गाडी असते. आणून ते सकाळी इथं आणून सोडतात, रात्री तिथं नेऊन सोडतात. अगदी चांगली व्यवस्था आहे. तर आता आपण आलेलो कुरडई, म्हणजे आपल्या दैनंदिन वापरामध्ये असणारी ही कुरडई, पापडी, सांडगे वगैरे जे आपण बघतोय त्या स्टॉलवर आता आपण आलेलो आहोत. विचारूया त्यांना नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतोय. कसा प्रतिसाद मिळतोय नागरिकांचा? खूप छान आहे कोल्हापूरकरांचा प्रतिसाद. कुठून आलेला आहे तुम्ही? आमचे प्रोडक्शन सगळं म्हणजे कवटेमंकाळचं आहे. सांगलीची आहे मी, सांगली जिल्ह्याची. कोल्हापूरकरांनी सगळ्यांनी चवीनं म्हणजे घेऊन परत आणि त्या किलो नेतात. प्रतिसाद चांगला आहे. आणि मिनी सरस बद्दल काय सांगाल, म्हणजे तुमची इतकी छान सोय वगैरे इथं झालेली आहे का? उमेद अभियानानं आम्हाला तर एक खरी नवीन ओळख बनवून दिलेली आहे. स्वतःची म्हणजे एक नवीन ओळख. आम्ही ह्याच्या आधी म्हणजे घरीच होतो. आता मी स्वतःचा म्हणजे बिझनेस उभा केलाय आणि आता माझ्याकडे सध्या 12-13 बायका कामाला आहेत माझ्या एकटीकडे. हे उमेद अभियानामुळेच झालंय मला. म्हणजे एवढं धाडस करण्याची शक्यता म्हणजे उमेद अभियानानं ही निर्माण केलेली आहे. कुरडई वगैरे विकणाऱ्या महिलांना अगदीच नागरिकांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे. आणि आता आपण आलेलो आहोत इथं घरगुती लोणचं वगैरे त्यांनी बनवलेलं आहे. तसंच पीठ वगैरे पण मिळतं इथं. आणि त्या काकींना विचारूया आपण एकूणच त्यांना नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय. नमस्कार काकी. नमस्कार. कसा प्रतिसाद मिळतो नागरिकांचा? छान आहे, खूप छान आहे. आमचे तर मागच्या वर्षीची लोणचं वगैरे घेतलेली, पण सगळेजण इकडे येऊन परत घेऊन चालले. कुठून आलाय तुम्ही? आम्ही गडिंगच. मिनी सरसनं जी ही तुमच्यासाठी म्हणजे एक प्रदर्शन भरवलेलं आहे, काय वाटतंय त्यांच्याबद्दल? आम्हाला छान वाटतंय आणि त्यांनी केलं हे खूप चांगलं झालं. म्हणजे आम्हाला असं विकता आलं नसतं. ह्यांच्या माध्यमातून आपलं सगळं लोकांच्या पर्यंत पोहोचतंय आपलं. म्हणजे महिला काय करतात हे पोहोचतंय. महिला फक्त बसून राहत नाहीत घरी.
पुरुषांच्या पेक्षा जास्त असते महिलांचं काम. स्वयंपाक होईल हे सगळं आवरायचं, मुलांचं करायचं, फार काम असते. आणि त्यातून हे जातंय ना, ते स्वतःचे कष्ट केलेले पैसे जेव्हा आम्ही घेतोय म्हणजे फारच आनंद असतो. तो वेगळा आनंद असतो एकदम. कोल्हापूरकरांचा प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला? छान छान आहे, मस्त आहे. तर आता आपण बघितलं की यांनी इथं स्टॉल छान पद्धतीने लावलेले आहेत आणि कोल्हापूरकरांचा एकूणच प्रतिसाद आपल्याला बघायला मिळत तर खूप चांगला मिळतोय. नमस्कार काकी. नमस्कार. कुठून आलाय तुम्ही? मी सातारा जिल्हा दापोडी गावातून आले, जावली तालुका. कसा प्रतिसाद मिळतोय चांगला नागरिकांचा? प्रतिसाद आहे जेलीला. हम्म. आमचं महत्वाचं म्हणजे मल्टीग्रेन आटा आहे आणि त्याच्याबरोबर हे जेलीचं चालू केलं. आमचं घरचंच प्रोडक्ट आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. लोक चांगलं खरेदी करतायत. आज 3 दिवस झालं लोक चांगले प्रतिसाद देत आहेत. आता तुम्ही साताऱ्यावरून आलाय आणि मिनी सरसने तुम्हाला इथे सगळी सोय केलेली आहे, सोय काय केलेली. सांगाल त्यांच्याबद्दल? त्यांच्याबद्दल काय सांगायचं, भरपूर चांगली सेवा त्यांनी म्हणजे सोय केलेली, राहण्याची, जेवणाची. त्यामुळं बऱ्यापैकी म्हणजे असं कुठं सोय आमची झालीच नव्हती, एवढी सोय इथं कोल्हापूरमध्ये झालेली आहे. आणि चांगला लोकांचा प्रतिसाद आहे. म्हणजे इथल्या जे मेन आहेत त्यांचं आभार मानते मी की उत्तम प्रकारे सोय केली सगळ्या लोकांची. स्टॉलवाल्यांची कुठलीही तक्रार नाही त्यांच्याबद्दल. तर आता आपण बघितलं हे जेलीचं जे प्रोडक्शन आहे ते त्यांनी स्वतः केलेलं आहे. तसंच मल्टीग्रेन आटा सुद्धा त्यांच्या स्टॉलवर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथं जर बघितलं तर आपण बेकरी प्रोडक्ट वगैरे जे आहेत ते इथं सगळे मिळतात. आणि बिस्किट्स असू देत, अजून काय काय इथं बरेचसे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आणि विचारूया त्यांना नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. उमेद ग्रुप आम्हाला आर्थिक सहाय्य न करता ह्या म्हणजे प्लॅटफॉर्म जो दिलाय, जे आम्हाला समोरासमोर त्यांची जी प्रतिक्रिया कळते ती खरंच खूप छान वाटते. की त्याची चव कशी आहे, काय आहे, खरंच आम्हाला छान वाटते. कुठून आलाय तुम्ही? आम्ही शिरोळ तालुका जैनापूर. इथं मिनी सरसने तुमच्यासाठी हे एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे, काय सांगाल त्यांच्याबद्दल? खरंच महिलांना एक म्हणजे छान हे करून दिलं, त्याबद्दल त्यांचं मी आभारी आहे. आणि आम्हाला किंवा अशा सगळ्यांनाच बिस्किट असू दे किंवा कुठलेही हे असू दे, त्यांना एक छान हे मिळते. मिनी सरस मधील विविध स्टॉल आज आपण कुठले कुठले आहेत ते आपण पाहत आहोत. आणि इथं आता जर आपण बघितलं तर कास्य थाळी मसाज हा आहे तो इथं केला जात आहे. म्हणजेच या कास्य थाळीचे त्यापासून काय काय लोकांना त्याचे फायदे होतात हे आज आपण इथं जाणून घेणार आहोत. तुम्ही इथं कास्य थाळीचा प्रयोग करायला आलाय. ऍक्च्युली कसं वाटतंय तुम्हाला कास्य थाळीचं? आहे रिझल्ट चांगला आहे. नेहमी करता का तुम्ही? नाही, मी फर्स्ट टाइमच करते. बेनिफिट मगाशी 1-5 मिनिटं बसले होते, चांगलं वाटलं. मी कोडोली वारणानगर मधून आलेलो आहे. आमचा ओम महिला बचत गट म्हणून स्टॉल आहे. याच्यामध्ये आम्ही कास्य थाळी यंत्र ठेवलेलं आहे. हे कास्य थाळीच्या साह्यानं फूड थेरपी केली जाते. आपण कास्य थाळीला तेल कोकोनट ऑइल वापरून त्याच्यावरती पाय ठेवल्यानंतर जे घर्षणातून शरीरातली सगळी उष्णता कमी होते. या दिवसामध्ये शरीराची जी वाढलेली उष्णता आहे, पित्त आहे, हे या प्रोसेसमध्ये डिटॉक्सिफाय होते बॉडी. जसं तुम्ही आता पाहताय तिथं, तर हे डिटॉक्सिफिकेशन झाल्यानंतर शरीराला एक हलकंपणा येतो. तर दिलेले आहे तुम्हाला. काय काय ठेवलेलं तुम्ही इथं विक्रीसाठी? विक्रीसाठी आता आपण सगळे आयुर्वेदिक प्रॉडक्ट ठेवलेले आहेत. याच्यामध्ये मुतखडा, मुळव्याध यासारख्या सांधेदुखी किंवा पोट साफ न होणं यासाठी सगळे आयुर्वेदिक मेडिसिन ठेवलेले आहेत. आणि आपण सध्या एक नवीन कन्सेप्ट आणलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला इथं दिसेल की आपण फक्त 500 रुपयामध्ये फुल बॉडी चेकअप करतोय पेशंटचं. आज 27 ऑर्गनचं आपण इथं टेस्टिंग करतो मॅग्नेटिक रेझोनन्सच्या साहाय्याने. आधुनिक टेक्निक आहे, जापनीज टेक्निक आहे. आणि या जर टेस्ट आपण सरकारी खर्चात जर बघायला गेलं तर साधारण 25,000 रुपये खर्च येतो 27 ऑर्गनच्या टेस्ट करायला. या इथं आपण फक्त शिबिराच्या या निमित्तानं 500 रुपयामध्ये करून देतो. यामुळे आपल्याला वेल इन ॲडव्हान्स आपल्या शरीरामध्ये काही व्याधी असतील तर या समजणार आहेत. तर माणूस तो प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेऊन त्याच्यावरती काम करू शकतो आणि आपण त्यावरती मोफत सल्ला देतो. मिनी प्रदर्शनामध्ये तुम्ही हा स्टॉल लावलेला आहे, काय सांगाल त्यांच्याबद्दल?
सगळ्यात पहिल्यांदा या आयोजकांना संयोजकांना मी खूप खूप धन्यवाद देईन. याने खूप चांगला एक प्लॅटफॉर्म आमच्यासारख्या लोकांना इथं दिलेला आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्हाला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचता येतं. अदरवाईज आम्ही आमच्या OPD मध्ये आमची प्रॅक्टिस करत असतो. आणि बऱ्याच इतरही विविध उद्योग करणाऱ्या महिला आहेत, सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला आहेत, खेडोपाड्याहून आलेल्या महिला आहेत, यांनाही हा प्लॅटफॉर्म खूप छान भेटलेला आहे. तर आता आपण कास्य थाळीचे फायदे वगैरे तर बघितलेलेच आहेत आणि आता आपण आलेलो आहोत एका स्टॉलवर जिथे गुळातील मावा केक, पिस्ता केक, तसंच शुगर फ्री केक आणि ऑरेंज फ्लेवर असे अनेक प्रकारचे केक आपल्याला पाहायला मिळतात. नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो? नागरिकांचा तर खूप छान प्रतिसाद मिळतोच आहे. या अगोदर पण मी खूप एक्झिबिशन केले. याच्या अगोदरचं सांगलीला होतं, तिथं पण आपला फर्स्ट रँक आला. त्याच्यानंतर विभागीयला आले, तिथं पण आपला पहिला नंबर आला. आणि खास PD सरांची विनंती होती की हा स्टॉल इथं आपल्या कोल्हापूर साठी सगळ्या ग्राहकांसाठी इथं तुम्ही या स्टॉल घेऊन, आणि त्या म्हणजे जसं स्टॉल घेऊन आलोय तसं प्रचंड भरघोस प्रतिसाद आहे. आणि डेली कस्टमर विचारल्यानंतर कुठं मिळेल, फ्रँचायझी मिळतील का, किंवा आउटलेट काय नंतर मिळण्याचं सोर्स काय, खूप छान प्रतिसाद आहे. ऍक्च्युली आपलं प्रोडक्ट खूप छान आहे. म्हणजे मार्केटमध्ये तुम्ही केक बघता तर ते 100% शाकाहारी, ताजे आणि हेल्दी असतात. हा एक लोकांना पडलेला प्रश्न असतो, तर त्याच्यावरच उत्तर आम्ही म्हणून आपण गाईच्या दुधातला मावा केक डेव्हलप केलेला आहे. आणि त्याच्यासोबत बाकी सगळे फ्लेवर्स आहेत. आणि याच्यामध्ये पिस्ता असेल, गुळातील असेल, शुगर फ्री असेल, अशा अनेक हेल्दी केक आम्ही डेव्हलप केलेले आहेत. मिनी सरसनी तुमच्यासाठी हे चांगलं एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. काय सांगाल त्यांच्याबद्दल? म्हणजे त्याच्यासाठी मला बोलायला शब्द नाहीयेत. उमेद अभियान हे माझ्यासाठी एक परीस आहे. आणखी भर पडली माझ्या प्रगतीमध्ये. या अगोदरही मी केक करतच होते, पण या उमेद अभियान जेव्हा प्लॅटफॉर्म मला मिळाला, माझ्या प्रगतीत खूप भर झाली. माझं मार्केटिंग चांगलं झालं. इतका चांगला प्रोडक्ट लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं उमेद अभियान एक चांगलं मोठं माध्यम आहे असं मला वाटतं. आणि याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा. आणि आज आपण बघतो की लखपती दिदी ही उपक्रम आपण महाराष्ट्रात राबवला जात आहे. जर असंच आपल्याला प्लॅटफॉर्म नंतर पण मिळत गेला तर लखपतीचं कधी करोडपतीमध्ये होऊन जाईल हे कळणार पण नाही. आणि असाच आम्हाला सपोर्ट राहावा हीच विनंती. आणि थँक्यू. तर आता आपण बघितलं कासेगावचा सुप्रसिद्ध गाईच्या दुधातील मावा केक, आणि इथं आपण बघितलं तर अनेक प्रकारचे केक त्यांनी इथं ठेवलेले आहेत आणि खायलाही खूप चांगले आणि पौष्टिक असे केक आपल्याला इथं ते दिसत आहेत. ताराराणी महोत्सव व मिनी सरस यांनी इथं सासणे ग्राउंड कोल्हापूर इथे विविध प्रकारचे स्टॉल लावून महिलांना स्वयंसहायताच्या माध्यमातून अगदी छान प्रकारे रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम केलेलं आहे. आणि आज आपण इथं विविध स्टॉलला भेटी दिल्या आणि इथं जर बघितलं तर अनेक बाहेरगावच्या महिला इथं आलेल्या आहेत आणि आपले स्टॉल इथं त्यांनी मांडलेले आहेत. मिनी सरसनं अगदी उत्तम प्रकारे त्यांची राहण्याची खाण्याची सोय केलेली आहे अशा भावना त्यांनी आपल्यापर्यंत व्यक्त केलेल्या आहेत. आणि एकूणच इथल्या स्टॉलला जर बघितला तर नागरिकांचा आणि कोल्हापूरकरांचा एक चांगला प्रतिसाद त्यांना मिळतोय असंही त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळं कोल्हापूरकरांनी नक्कीच इथल्या स्टॉलला भेट देऊन इथल्या महिलांना अगदी प्रोत्साहन द्यायला हवं. आणि तर हे प्रदर्शन सासणे ग्राउंड कोल्हापूर इथे भरवण्यात आलेलं आहे. 14 मार्च ते 18 मार्च हे प्रदर्शन भरवण्यात आले. तर नक्की या स्टॉलला भेट द्या. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.